समजा एखाद्याने कापूर मशीन आपल्याकडून घेतली, जे काही इन्व्हेस्टमेंट असेल ते करून, तर तो माणूस महिन्याला किती रुपये कमवू शकतो? सर जर इन्कम मध्ये जर बोलायचं जर ठरलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC मध्ये. ही जी कंपनी तुम्हाला दिसते माझ्या पाठीमागे, ती आहे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कंपनी, जी केळी पान, द्रोण पत्रावळी बनवते किंवा एक वैशिष्ट्य म्हणजे कापूर बनवण्याचे मशीन यांच्याकडे खास करून बनवले जाते. तर हा व्हिडिओ बनवण्याचे कारण काय की यांचा ह्याच तोड जो प्लांट आहे तो जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बनवलेला आहे. तर तो प्लांट कसा आहे किंवा तिथे काय काय सुविधा मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, आमच्या प्रेक्षकांना तुमचे परिचय. नमस्कार, मी सोपान उद्धवराव बिडवे, राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना. हल्ली मी संभाजीनगरमध्ये 10 ते 12 वर्षापासून माझा शुभम एंटरप्राइजेस नावाने हा बिझनेस चालू आहे. बरं सर, शुभम एंटरप्राइजेस मध्ये नेमकं आता काय काय कशा कशाचे आपल्याकडे मशीन्स बनवतात आणि कशा कशा प्रकारचे व्यवसाय आपल्या मार्फत लोक करू शकतात? आपल्याकडे शुभम एंटरप्राइजेस मध्ये सर्व प्रकारचे प्लेट वगैरे बनतात. त्यानंतर केळी पानचं सुद्धा आपलं मोठं खूप काम आहे आणि आपल्याकडे कापूरचे सुद्धा मशीन सगळ्या प्रकारामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे मित्रांनो, केळी पान असेल, द्रोण असेल, पत्रावळी असेल, ह्या प्रत्येक लग्न समारंभात, कोणाचा वाढदिवस असेल, काय सत्यनारायण पूजा असेल किंवा कुठलाही समजा जेवणाचा कार्यक्रम असेल तिथे तिथं हमखास लागणारी ही वस्तू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कापूर. कापूर हा प्रत्येक घराघरात असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस देवाच्या पूजेच्या ठिकाणी किंवा पूजेच्या वेळेस आपल्याला कापराची गरज पडते. प्रत्येक घरात त्याची मागणी आहे. त्याच्यामुळे हा व्यवसाय 12ही महिने म्हणजे निरंतर चालणारा व्यवसाय आणि अफाट नफा कमवून देणारा हा व्यवसाय. त्याच्या मशीन्स इथं शुभम एंटरप्राइजेस मध्ये बनवल्या जातात आणि यांच्याकडे सगळ्यात खास बात काय माहिती आहे का, सरांकडे कच्चा माल दिला जातो. दुसरी गोष्ट सर, 10-12 वर्षांचा तुम्हाला भक्कम अनुभव आहे. छत्रपती संभाजीनगरला तुम्ही हे केलंय, पण आपण जी काल जी व्हिजिट केली परतूर जिल्ह्यामध्ये, जे म्हणजे हिंगोली, परभणी, नांदेड किंवा विदर्भ साईडचे काही जे जिल्हे असतील त्यांच्या खास सेवेसाठी जे तुम्ही दिवाळीनंतर सुरू करणार आहात, म्हणजे एवढ्याच ताकदीचा जो प्लांट आहे, त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर सर, सगळ्या ग्राहकांना सांगण्यात अति आनंद होतो आहे की आमचा दिवाळीनंतर जेणेकरून की शुभम एंटरप्राइजेसची दुसरी शाखा म्हणजे बऱ्यापैकी काही कस्टमरला माहिती आहे की आपल्या परतूर तालुक्यामध्ये तेच प्रमाणामध्ये आपल्याकडे कच्चा माल, मशिनरी वगैरे तिकडे दुसरी सुद्धा शाखा आपली चालू होणार आहे शुभम एंटरप्राइजेस. तिकडे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आपल्याकडून इथं कच्चा माल वगैरे जो इथं भेटतोय तो बी तिकडे शाखेमध्ये आपला भेटून जाईल, जेणेकरून की तिकडे कस्टमरला सोपं कसं लवकरात लवकर माल उपलब्ध होईल हे आमचा त्यामागचा उद्दिष्ट आहे. बरोबर. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे छत्रपती संभाजीनगर साईडला राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तर ऑलरेडी हा प्लांट आहे सरांचा, पण परतूर साईडला जे लोक राहणार आहेत किंवा त्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या पूर्वेला जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खास सरांनी त्यांच्या गावाकडच्या साईडला एक एवढ्या ताकदीचा प्लांट उभा केलेला आहे आणि तिथून पण तुम्ही ह्या मशीन खरेदी करू शकता. दुसरी गोष्ट, कच्चा माल पण मुबलक प्रमाणात म्हणजे खरेदी करू शकता आणि स्वतःच्या व्यवसायाला एक नवी दिशा देऊ शकता, एक नवी भरार देऊ शकता. सर मला एक सांगा, आता बऱ्याच वेळेस म्हणजे मी वेगवेगळे बिझनेस बघतो किंवा वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग कारखाने बघतो, मशीन तर देतात लोक, बरोबर, पण कच्चा माल देत नाहीत किंवा काय एखाद्याने जर दिला तर तो एवढ्या क्वालिटीचा नसतो. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, याच्यामध्ये सांगायचा हा तुमचा प्रश्न योग्य आहे की मशिनरी करणारे खूप येतं, पण त्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीने कच्चा माल कोणता लागतोय, काय लागतोय याच्याबद्दल मशिनरी करणारा सुद्धा काहीला बऱ्यापैकी अनुभव नाही. पण माझ्या 10-12 वर्षाच्या अनुभवामध्ये एक सांगायचं असं आहे की जो लागणारा कच्चा माल आहे ते सगळं तुम्ही पाहत आहे. सगळ्या प्रकारे माझ्याकडे पर डे 3 ते 4 टन कच्चा माल सर्व प्रकारचा तयार होत आहे. अच्छा, मग आता आपण आतापर्यंत किती महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या भागात आपण मशीन्स पुरवलेले आहेत? आपले खूप सर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कच्चा माल माझा जास्त सप्लायचं काम आहे, पण आता मी मशिनरीमध्ये बी सुद्धा बऱ्या प्रमाणे काम चालू केलं आहे. अच्छा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की असे पण काही बऱ्यापैकी म्हणजे कस्टमर्स असे पण आहेत, व्यावसायिक आहेत छोटे, ज्यांच्याकडे मशीन्स तर आहे, भले ते सरांकडून घेतले असेल किंवा दुसरीकडून घेतले असेल, पण कच्च्या मालाची क्वालिटी A1 असल्यामुळे सरांकडून पूर्ण महाराष्ट्रभर कच्च्या मालाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत आहे. सर, ही मशीन जर घेतली तर किती लोक म्हणजे याच्यावर लागतात किंवा किती लोक काम? आता कमीत कमी आपण घरगुती व्यवसायामध्ये सुद्धा सुरू करू शकता. एक मशीन पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यामध्ये भरपूर प्रकारच्या मशीनी आहेत. त्याच्यामध्ये कस्टमरला जास्तीत जास्त फोनवर न इन्क्वायरी करून प्रत्यक्ष इथं येऊन जर मशीनी वगैरे कच्चा माल वगैरे पाहिला तर थोडं बेहतर राहील. बरोबर. म्हणजे थोडक्यात सरांना सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही एकदा इथे व्हिजिटला या, मशीनचा लाईव्ह डेमो बघा, मशीन काम कशी करते हे बघा, तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल
कच्चा माल जसं तुम्ही इथं बघत आहात शेजारी मोठ्या प्रमाणात त्यांच्या गोडाऊनमध्ये कच्चा माल ठासून भरलेला आहे आणि त्याची क्वालिटी आम्ही स्वतः बघितलं ते पण एकदा तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे काय होईल तुम्ही एकदा स्वतः तुमच्या हाताने डोळ्याने जर एकदा चेक केलं बघितलं तर तुमचा एक आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री पटेल. म्हणजे व्हिडिओमध्ये तर दाखवणं आणि ह्याच्यामध्ये इथं येऊन बघणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही समजा दिवाळीनंतर बघत आहात, स्पेशली परतूर साईडचे लोक किंवा त्याच्यानंतरचे पलीकडचे लोक, तुम्ही सरांच्या जो परतूरचा प्लांट आहे तिथे एकदा नक्की व्हिजिट करा जालना जिल्ह्यामध्ये. बरं सर, याला किती लोकांची गरज समजा एखादी कापूर मशीन आपण घेतली? कापूर मशीन मध्ये आपल्याकडे 2-3 प्रकारच्या मशीन आहे. त्याच्यामध्ये एकच मशीन एकच लेडीज काम करू शकते, 1-2 मशीन सुद्धा चालू शकते. पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे, सगळी पूर्ण ऑटोमॅटिक आहे. हा. आणि किती माल निघतो त्या मशीन मधून? पर घंटा त्याच्यावर 4 किलो मटेरियल निघते त्याच्यावर पर आवर्स मध्ये. अच्छा. आणि म्हणजे ते कापूरचं जे रॉ मटेरियल ते पण आपण कच्चा मटेरियल वगैरे आपल्याकडे तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये पाहिजे जेवढा पाहिजे तेवढं तुम्हाला इथून उपलब्ध भेटेल. म्हणजे इथे खूप मस्त गोष्ट सरांनी सांगितली. तुम्हाला मशीन घ्यायची, तुमच्या घरातले जे सगळे बाकीचे लोक आहेत ते तुम्हाला कामाला लावण्याची गरज नाही. जे गृहिणी असतात ते सुद्धा हा व्यवसाय करू शकतात आणि एक स्वतःचा ब्रँड करू शकतात, तुम्ही स्वतःची कंपनी सुरू करू शकतात. जसं तुमचा व्यवसाय जर सुरळीत चालतोय, व्यवस्थित चालतोय, तर एका मशीन पासून तुम्ही दुसरी मशीन घेऊ शकता. तुमच्या प्रॉपर कंपनीच्या नावाखाली किंवा तुमचं जे ब्रँडिंग तुम्ही ठरवलंय त्या ब्रँड खाली पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात तुम्ही तुमचा माल विकू शकता. काय सर? हा, बरोबर. बरं सर, आता हे द्रोण पत्रवळ वगैरे त्याच्याबद्दल थोडंसं काय? नाही, दुरण पत्रवाळीमध्ये आपल्याकडं सेमी ऑटोमॅटिक पासून, हायड्रोलिक पासून, मॅन्युअल पासून सगळे आपल्याकडं 40,000 मशीन स्टार्ट आहेत. 5-6 लाखापर्यंत पेपर कपच्या मशीन 10 लाखापर्यंत सुद्धा आपल्याकडे रेडी आहेत. म्हणजे जे थर्मोकोलचे जे मशीन असतात त्या वापरण्यापेक्षा आम्ही बघाशी केळी पाण्याच्या ज्या बघितल्या त्या पण एकदम उत्तम क्वालिटीच्या. सर, केळी पाण्याच्या मशीन बद्दल सांगा. केळी पाण्याचा जो आपल्याकडे कच्चा माल वगैरे लागणार आहे, जो विदर्भ मराठवाडा साईड चालतो, ते तुम्हाला बेस्ट ऑप्शन अशी आहे की आपलं परतूर तालुक्यामध्ये जी दुसरी शाखा होती तिथून सगळ्या प्रकारचे तुम्हाला मशीन वगैरे तिथून सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला. बरं सर, आता आपण एवढी सविस्तर चर्चा केली आहे सगळ्याबद्दल, मशीन बद्दल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल, ब्रँड बनवण्याबद्दल, एक कंपनी स्वतःचा व्यवसाय म्हणजे वाढवण्याबद्दल. पण एक बेसिक प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात असतो तुम्हाला विचारायचा आहे. समजा एखाद्याने कापूर मशीन आपल्याकडून घेतली, जे काही इन्व्हेस्टमेंट असेल ती करून, तर तो माणूस महिन्याला किती रुपये कमवू शकतो? सर, जर इन्कम मध्ये जर बोलायचं जर ठरलं तर बऱ्याच कस्टमरचे असं सुद्धा असतं ग्रामीण भागातून आलेले की आम्ही 1 लाख लावतो, 1.5 लाख लावतो. तर त्यांचा सुद्धा साहजिक प्रश्न आहे. पण एक माझं सांगायचा अनुभव आहे 10-12 वर्षामध्ये की इन्कम जर तुम्ही चांगल्या प्रमाणात जर काम केलं, चांगल्या प्रमाणात जर लोकांना सर्व्हिस दिली तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला इन्कम थोडंफार कमी होईल. पण जर बिझनेसच करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ दिल्यानंतर तुमचा इन्कम हे चालू होईल. त्याच्या मागचा हा एक मेन उद्दिष्ट आहे. हे एक त्यांनी जाणून त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. बरेच कस्टमर येतात की आम्हाला एवढं इन्व्हेस्टमेंट केलं की मग किती पडन, काय पडन, हे तुम्ही ज्यावेळेस उद्योगामध्ये उतरता आणि वेळ देता बरोबर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत्या. त्याचे ते सगळी तुम्हाला इथं आल्यानंतर आमच्या कंपनीत माहिती दिली जाईल. बरोबर. खूप छान उत्तर दिलं सरांनी. बरं सर, मला एक सांगा, ज्यावेळेस समजा हे करतो म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा जे रॉ मटेरियल पासून कापूर बनवतो, तर त्यावेळेस कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? काळजी काहीच नाही सर. कच्चा माल वगैरे जो लागणार त्याच्यात काय कोणता वेस्टेज जात नाही. वेस्टेज जरी गेलं त्याच्यावर रिसायकल मध्ये त्याच मशीनमध्ये तुम्हाला 1% सुद्धा तिथे वेस्टेज जाणारी ते आयटम आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय बाकी कोणती अशी अवघड गोष्ट नाही. अच्छा. मग त्याचं ट्रेनिंगचं वगैरे आपण ट्रेनिंग वगैरे त्याला सगळी आपण 1 दिवस आल्यानंतर सगळी ट्रेनिंग भेटन किंवा आमचा तिथं माणूस जर मशीन त्यांनी परचेस केली तर 1 दिवस तिथं माणूस राहून सगळ्या प्रकारे त्याला ट्रेनिंग वगैरे दिली जाईल. अच्छा, म्हणजे कसे ऑपरेट करायचे वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये सांगून देतो. नंतर मशीनला काही समजा काही दिवसांनी 1 वर्षापर्यंत तिची वॉरंटी असती, गॅरंटी बी दिलेली असती बऱ्यापैकी. काही पार्टची सर्व्हिस बी आम्ही 1 वेळेस त्याला फ्री देत असतो. नंतर काय असे काही प्रॉब्लेम असले आता सगळं इंटरनेट येऊन गेले, व्हॉट्सअपवर याच्यावर व्हिडिओ कॉल करून बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह होणारी मशीन आहे ती. अच्छा. बरं सर, पुन्हा एकदा मी मगाच्या प्रश्नाकडे येतोय. आता आपण समजा संभाजीनगरमध्ये आहोत, पण जो काल आपण जो व्हिजिट केलेला प्लांट आहे याच्या तोडीस तोड तो प्लांट आहे. एवढा मोठा प्लांट तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, सगळ्या मशिनरी वगैरे तिथे लावलेलं आहे. पण इथे एवढं भारी असताना याच्यापेक्षा भारी तिथे करणं म्हणजे का तुम्हाला असं काय वाटलं करायला पाहिजे म्हणून परतूरकडे? याचं सर करायचं कारण असं आहे की मी बी एक ग्रामीण भागातून आलेला होतकरू मुलगा होतो. तर त्याच्या मागचं एक उद्दिष्ट माझं असं आहे की बाबा इथं करून बी मी गावाकडे सुद्धा ग्रामीण भागात जे लोक येतं त्यांना सुद्धा कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये कशा सुविधा भेटत्या, हे याच्या मागचा एक आमचा हेतू आहे दुसऱ्या शाखेचा. मित्रांनो, सरांचं थोडक्यात म्हणणं काय
ज्या मातीतून आपण आलोय, जिथं आपण लहानाचे मोठे झालोय, तिकडच्या लोकांसाठी काही ना काही करायला पाहिजे. बरेच लोकांना संभाजीनगर लांब पडतंय, त्याच्यामुळे खास सरांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपल्या गावाकडच्या लोकांना जवळ पडेल, मशीन्स बघता येतील, डेमो घेता येतील, स्वतःच्या डोळ्यांनी कशी ऑपरेट होते ते बघता येईल. ह्या गोष्टीसाठी म्हणजे खास तुमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर जर तुम्ही कुठल्याही जवळपासच्या भागात असाल परतूर साईडला, तर नक्की एकदा त्याचा आपण ऍड्रेस खाली देत आहोत, तिथे एकदा नक्की व्हिजिट करा. बरं सर, ही जी मशीन समजा एखाद्याला घ्यायची, बुक करायची किंवा कॉलवर वगैरे माहिती घ्यायची, त्याची कशी प्रोसेस असते? तिथे काहीच नाही सर. जर कॉलवर त्यांनी जर व्हॉट्सअप केलं, बऱ्यापैकी तुम्हाला मशीनची माहिती वगैरे कॉलवर सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा टाकू शकतो. नाहीतर आम्ही कॉलसाठी सुद्धा त्याला जी माहिती पाहिजे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता. आणि जर तुम्हाला काही शंका असलीच तर आमच्या तिकडे जालना जिल्ह्याच्या प्लॅनवर सुद्धा खाल्ल्या लोकांनी तिकडे यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली या साईडच्या लोकांनी सुद्धा जाऊन तिकडे सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा संभाजीनगरच्या प्लॅनला येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता. नक्कीच मित्रांनो, म्हणजे सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण कॉन्टॅक्ट नंबर जे आहोत ते व्हिडिओमध्ये पण देत आहोत. आणि सरांच्या दोन्हीही जे लोकेशन आहे, प्लांट आहेत, त्याचे पण आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहोत. ते एकदा नक्की चेक करा. आणि आपण आपल्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या व्यवसायांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या तुमच्या मित्रांसोबत, प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर करा नक्की आठवणीने. आणि काही जर तुमच्या शंका असतील तर कॉन्टॅक्ट करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. आपण प्रत्येक कमेंट व्यवस्थित वाचून त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.